नमस्कार. नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून मी हार्दिक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. तर ऋतूबदल झाला की आपल्या शरीरावरती आपल्या त्वचेवरती त्याचे वेगवेगळे विपरीत परिणाम होत असतात. तर या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामध्ये आपण काही ना काही कारणानिमित्त घराबाहेर पडत असतो. तर आपल्या शरीरावरती जास्तीचं ऊन लागल्यामुळे आपली त्वचा जी आहे ती काळवंडते, ती काळी पडते. तर ते उन्हामध्ये गेल्यामुळे आपली त्वचा ही काळी पडत असते. तर ती काळी पडलेली त्वचा मुलायम आणि तेजस्वी करण्यासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे. तर ते घरगुती उपाय कोणते आहेत ते चला तर मग आता आपण जाणून घेऊया. आपला पहिला जो उपाय आहे तो म्हणजे दही. आंघोळीपूर्वी तुम्ही 1 तास हे दही आपल्या पूर्ण शरीरावरती लावायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला थंडावा मिळणार आहे आणि तुमची जी त्वचा आहे, जी ड्राय झालेली त्वचा आहे ती तुमची त्वचा मऊ पडणार आहे. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे 1 चमचा काकडीचा रस घ्यायचा आहे आणि 1 चमचा गुलाबजल आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 थेंब ग्लिसरीन ऍड करायचं आहे. आणि हे जे तयार झालेलं टोनर आहे ते जे मिश्रण आहे ते मिश्रण तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कॉटन बॉलच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरती आपल्या हातापायांना तो लावायचा आहे. याच्यामुळे तुमची जी काळी पडलेली त्वचा आहे ती एकदम तेजस्वी आणि मुलायम बनणार आहे. तुमच्या ज्या चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी तुमचे काळे डाग आहेत हातापायांवरती, मानेवरती, तर ते डाग पूर्णतः जाण्यास नक्कीच त्याची मदत होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला रात्रभर थंडावा देखील मिळणार आहे. आणि आपला चौथा जो उपाय आहे तो म्हणजे 1 चमचा चंदन पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा गुलाबजल ऍड करायचा आहे आणि दोघांचा लेप बनवायचा आहे. आणि हा जो लेप आहे तो आपल्या चेहऱ्यावरती आपल्या त्वचेवरती पूर्णतः लावायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला थंडावा मिळणार आहे आणि तुम्हाला जो उन्हाळ्याचा जो गरमीचा त्रास होत आहे तो देखील कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. मित्रांनो, मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह नवीन व्हिडिओ लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.